दसऱ्यामध्ये आगीच पाळण्यावाल्याने डायरेक्ट आमची तिकीटच फाडली। तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। दसरा झाल्यावर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दसऱ्यात जाण्याची एक वेगळीच मजा असते। एक तिल 7 जणांना खाल्ला होता असं ऐकलं, पण आम्ही 10 रुपयाचे खरमुरे तिघाही जण पोटभर खाल्ले। तसा दसऱ्याच्या गर्दीचा क्रेज आज पण होता। हिंगोलीचा दसरा फेमस म्हणजे भारतात 2 नंबरचा आहे आणि हिंगोलीची शान म्हणजे हिंगोलीचा दसरा। गर्दी खतरनाक तर असणारच ना। जेव्हा दसऱ्याच्या आतमध्ये आलो तेव्हा एवढी भयंकर गर्दी होती की खूप। दसऱ्यात तर सगळे स्टॉल मुलींचेच होते आणि आज तर मुलींची खूपच जास्त गर्दी होती। कारण हिंगोलीच्या मुलींचं असं म्हणणं आहे की दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी खूप स्वस्त होतात वस्तू। जिथं जिथं हारमाल लागला होता तिथं महिला मंडळाची जास्तच गर्दी होती। शेवटी हिंगोलीची पब्लिक आहे, विषय हार्ड तर असणारच ना। आपण पण या हारमालातली हर एक वस्तू विकत घेतली असती, पण कोणी आपल्याकडून घेईल असं आपल्या आयुष्यात कोणी नव्हतं। आणि बेस्ट फ्रेंडला आपण विकत घेऊनही दिला असतं, पण ती स्वतःला हिरोईन समजत होती। तसे दसऱ्यामध्ये आपली मित्रमंडळी पण भेटू लागली बरं का। आणि ही करुण अर्जुनची जोडी दसऱ्यामध्ये हरपली होती बरं का। कोणाच्या ओळखीची असतील तर नक्की कमेंट करून सांगा। पाटलाची लई इच्छा होती या पाळण्यात बसायची, मग काय काढलं तिकीट आणि बसलो। पाटील म्हणले तेवढी पण काय याच्यात मजा नाही आली, आता आपण ड्रॅगन मध्ये बसू। तेवढ्यात आपल्याला पवन डाऊन भेटला आणि इथं तर तिकीट चेकिंगला आपले मित्रच होते। मग काय शंकररावने तिकीट फाडून आपण वर आलो आणि या ड्रॅगन मध्ये सगळ्यात वरती येऊन बसलो। तेव्हा खूप भारी वाटू लागला, पण यामध्ये पब्लिकची काही रिएक्शन बघा। अभया तो खूप येऊ लागला, डायरेक्ट ड्रॅगनला पकडून बसला। पाहुणे आधी तर डायरेक्ट शक्तिमान सारखा होता, नंतर बघा या ड्रॅगन मध्ये खूप सारी मजा आली बरं का। ज्यांनी कोणी खेळला नसेल त्यांनी नक्की खेळा आणि एन्जॉय करा। फॉलो करायला पैसे लागत नाहीत मित्रांनो, तेवढं फटाफट लवकर फॉलो करा। भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।